विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे भारताच्या दिशेने पाकिस्तानमधून निघालेले आहेत। वाघा बॉर्डर ते अटारी बॉर्डर यामध्ये जे बीटिंग द रिट्रीटची जागा आहे, दोन्ही कडचे जे दरवाजे आहेत किंवा गेट्स आहेत सीमेवरचे, त्या ठिकाणी पोहोचतायत। सध्या ते पाकिस्तानी लष्कराच्या सोबत भारताच्या दिशेने येत आहेत। आपण व्हिज्युअल्स मध्ये बघतो आहोत, ते पुढे पुढे चालतायत काळा कोट घालून। विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे मायदेशी परततायत, मायदेशी ते परततायत आणि ते चालत चालत आपल्या अटारी बॉर्डरकडे चेकपोस्टकडे येत आहेत। विंग कमांडर अभिनंदन यांचं खरंच संबंध देश खुल्या दिलाने अभिनंदन करते। आज खूप मोठा क्षण आहे की आपला वीर योद्धा जो 2 दिवस पाक लष्कराच्या अटकेत होता, त्याची सुटका आता होते। तुम्ही बघू शकता, हेच विंग कमांडर अभिनंदन, त्यांच्या चेहऱ्यावर जे आज तेज दिसत आहे, खरंच ते मोठं शौर्य गाजवून आज मायदेशी परततायत। त्यांनी एक F-16 विमान, लढाऊ विमान जे राजौरी सेक्टरमध्ये पाडलं गेलं, जे भारताच्या दिशेने झेपावलं होतं, ते पाडताना त्यांचं सुद्धा MiG-21 हे लढाऊ विमान क्षतिग्रस्त झालं आणि ते स्वतः पॅराशूटनं पाकिस्तानच्या म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरच्या भागामध्ये उतरले। तिथं पाक लष्कराने त्यांना अटक केली, पण जिनेवा कन्व्हेन्शन नुसार, जिनेवा करारानुसार त्यांची पाकिस्तानने 2 दिवसात सुटका केलेली आहे। सध्या भारताच्या गेटमधून मायभूमीत पाय टाकण्यासाठी स्वतः विंग कमांडर अभिनंदन हे सुद्धा आतुर झाले असतील। ती जी तगमग आहे ती सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते। त्याचबरोबर अभिमानाने त्यांचा चेहरा हा फुलून गेलेला आहे, ते तेजही त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या सोबतीने ते पाकिस्तानमधून आपल्या मायभूमीकडे येत आहेत। ही खूप मोठी घडामोड आहे, खूप मोठी घटना आहे आणि भारतीयांसाठी खूप मोठा क्षण आहे। कारण 2 दिवसांपूर्वी म्हणजे परवा सकाळी जी बातमी आली की पाकिस्तानने हवाई हल्ला राजौरी सेक्टरमध्ये केलेला आहे जम्मू काश्मीरच्या, आणि तिथे त्यांच्या विमानांना भारतीय हवाई दलाची विमानं इंटरसेप्ट करतायत, चकमक उडते। आणि त्या 2 तासांनी पाकिस्ताननी दावा केला की भारताची 2 MiG विमानं आम्ही पाडलेली आहेत, दोघांना अटक केलेली आहे। नंतर 1 MiG विमान पाडलं आणि एकाला अटक केली आणि त्यांचं नाव अभिनंदन आणि विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटोग्राफ्स, काही व्हिज्युअल्स हे त्यांनी प्रसिद्ध केले। भारताने त्यालाही आक्षेप घेतला की वल्गर व्हिज्युअल्स किंवा वल्गर फोटोग्राफ्स म्हणजे विचित्र पद्धतीने जे तुम्ही विकृत छायाचित्र त्यांची प्रसिद्ध करतायत ते थांबवा। आणि त्यानंतर मग त्यांचा एक फोटोग्राफ आणि एक व्हिज्युअल आलं की ज्यामध्ये ते अगदी शांतपणे बसलेले आहेत, चहा किंवा कॉफी घेत आहेत आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला की होय ते सुखरूप आहेत। आणि तेव्हाच मग पडद्यामागे ट्रॅक टू डिप्लोमसी आपण ज्याला म्हणतो त्या झाल्या। अमेरिकेने मध्यस्थीचा दावा केलेला आहे, कदाचित त्याचंही फळ असेल, किंवा पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय दबाव इतका वाढला की त्यांना जिनेवा कन्व्हेन्शन नुसार विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करावीच लागली। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेमध्ये भाषण करताना त्यांच्या सुटकेची घोषणा केली। भारताने तिथेही हे सांगितलं की जिनेवा कन्व्हेन्शन नुसार त्यांची सुटका होते, त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काही औदार्य दाखवत असल्याचं जी चर्चा संबंध सुरू झालेली आहे त्यात काही तथ्य नाही, ते होणारच होतं। तेवढा दबाव हा पाकिस्तानवर जागतिक पातळीवरनं येतो आहे। पण विंग कमांडर अभिनंदन यांनी जे शौर्य बजावलेलं आहे ते अतुलनीय आहे। आता सध्या वाघा बॉर्डरचे जे गेट्स आहेत ते उघडले जात आहेत। मी स्वतः 3 वर्षापूर्वी घुमान साहित्य संमेलनाच्या वेळी वाघा बॉर्डरवर गेलो होतो। तिथे 2 गेट आहेत, एक पाकिस्तानच्या बाजूचं, दुसरं भारताच्या बाजूचं, आणि तिथे प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा दोन्ही बाजूने बनवलेल्या आहेत। संध्याकाळी तिथं बीटिंग द रिट्रीट हा मोठा उत्सव म्हणा सोहळा साजरा होतो, देशभक्तीपर गीतं गायली जातात। तो बीटिंग द रिट्रीट हा सोहळा यासाठी असतो की काही क्षणासाठी दोन्ही दरवाजे पाकिस्तानकडला आणि भारताकडला हा उघडला जातो आणि तिथं एकमेकांचे लष्करी अधिकारी
एकमेकांशी हस्तांदोलन करतात, हँडशेक करतात, त्यांना दिवसभर सगळी परिस्थिती शांत आहे किंवा त्याची काय माहिती देतात आणि हसत खेळत पुन्हा काही वेळाने ती जी परेड असते ती होते, ती सुद्धा खूप बघण्यासारखी असते। आणि त्यानंतर ते दोन्ही दरवाजे परत लावले जातात आणि तिथं मग पुन्हा रात्रीचा जागता पहारा सीमेवरती दोन्ही बाजूकडनं हा सुरू होतो। याच वाघा बॉर्डरवरती एक मार्केट यार्ड आहे बाजूला, जवळपास नाही म्हटलं तरी 100 एकराचं ते आहे। दोन्ही बाजूकडची जागा थोडी थोडी त्यात घेण्यात आलेली आहे। तिथे पाकिस्तानकडनं जे व्यापारी ट्रक्स आहेत, जे भारतात काही निर्यात करू पाहत आहेत, ते तिथपर्यंत आपले ट्रक्स आणतात। तिथं ते भारतीय ट्रक्समध्ये तो माल रिलोड केला जातो आणि ते रिकामे ट्रक ठेवले जातात। कारण का तर भारताकडनं निर्यात करणारे जे ट्रक्स येतात ते तिथला माल त्या रिकाम्या ट्रकमध्ये पाकिस्तानच्या टाकतात, ते तिकडे जातात, आपले ट्रक आपल्याकडे जे आयात केलेला माल आहे ते घेऊन येतात। अशा प्रकारे या वाघा बॉर्डरलाच लागून ते मार्केट यार्ड सुद्धा आहे। आणि त्या अलीकडे अमृतसरच्या दिशेनं 3 किलोमीटरवरती अटारी हे एक चेकपोस्ट आहे भारतीय, आणि म्हणून मग अटारी आणि वाघा आणि त्यामधलं वाघा बॉर्डरच्या अगदी वाघा चेकपोस्टच्या जवळ हे बीटिंग द रिट्रीट होतं, म्हणून त्याला आपण वाघा बॉर्डर म्हणतोय, पण भारताच्या दृष्टीनं अटारी बॉर्डर आहे। तर आता तिथे वाघाच्या दिशेनं सध्या अजूनही विंग कमांडर अभिनंदन हे उभे आहेत। काही तांत्रिक बाबींची पूर्तता ही लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन्ही बाजूच्या होते आहे। दोन्ही दरवाजे उघडले जात आहेत, आपण बघितलं मगाशी ते उघडले जात होते। त्यातून विंग कमांडर अभिनंदन हे मायभूमीत पाय ठेवणार आहेत। खूप गर्वाचा असा, छाती फुलून येणारा गर्वानी असा क्षण हा विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी आहे। आणि 2 दिवसात आपला वीर योद्धा अभिनंदन हा भारतात परततोय। हे बघा, हे ते 2 गेट्स आहेत, हे पाकिस्तानच्या दिशेचं पाकिस्तानकडलं गेट आहे आणि त्याच्या पुढे साधारणतः एक 10 फुटाच्या अंतरावरती किंवा 7-8 फुटाच्या अंतरावरती भारतीय बाजूचं भारतीय गेट आहे। हा कागदपत्रांची हे करते आहे, इंटरनॅशनल लॉ नुसार किंवा नियमावलीनुसार, जिनेवा कन्व्हेन्शन नुसार काही कागदपत्रांची पूर्तता जी करावी लागते ती केली जाते आहे। आणि आता विंग कमांडर अभिनंदन हे मायभूमीत येत आहेत, पाकिस्तानच्या दरवाजातून निघाले, भारताच्या दरवाजापर्यंत पोहोचतायत, अजूनही भारताच्या अधिकाऱ्यांशी ते हँडशेक करतायत आणि आता इथून पुढे जेव्हा येतील तेव्हा ते आपल्या मायभूमीत ते पाय ठेवतील। आणि त्यांनी अशा पद्धतीने आपल्या मायभूमीत पाय ठेवलेला आहे। विंग कमांडर अभिनंदन अखेर मायभूमी 2च दिवसात परत आलेले आहेत। संपूर्ण देशासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे। खरंच विंग कमांडर अभिनंदन ज्यांनी ज्या पद्धतीचं शौर्य दाखवलं, त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली, त्यांची सुटका झाली, ते मायदेशात परतलेले आहेत। हा